ही आपल्या ब्रुनोची पात आहे. ब्रुनोने मित्रांनो 9:30 वाजता आले होते खुरपायला. त्या झाडाच्या टोकापासून कडपासून आणलं. आपलं हे बघा इथंच आपलं घर आहे. इथपर्यंत आले बघा. आता 11 11:30 वाजून गेले. आता मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पहा. स्किप न करता व्हिडिओ पाहिल्यामुळे सर्व कळतं व्हिडिओ मधलं. थोडे शॉर्ट पाहिलं काही कळत नाहीये, म्हणून मी सांगतो मला स्किप न करता व्हिडिओ पहा. ओळखलं का कोण आहे ते? जय हरी माऊली, कसे आहात? मजेत असा, मजेतच राहा. विहीर आमच्या इथं. रामकृष्ण हरी तुम्हा सर्वांना. तर रामकृष्ण हरी मंडळी असं मी तुम्हाला म्हटलं आहे. आणि मी आता व्हिडिओची सुरुवात करत आहे. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने व प्रेमपूर्वक जय हरी रामकृष्ण हरी करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना आमंत्रण करते मी, या आवडीत खुरपायला. या बा आमचा ब्रुनो. आम्ही 3 मेंबर खुरपतो. ब्रुनो आहे तर थंडगार पाणी पिण्यासाठी येतो. पाणी आणलं की येतो. तसं तो पुढे पुढे जाऊन बसतो, मागे बसतच नाही. पहा आपल्याकडे किती भाजी आहे. जेवढी करायची तेवढीच घेतो, बाकीचे टाकून देतो. घेतच नाही. आपल्याकडे गुरं खातात, बैल खातात. तिकडे मिळत नाहीये ताजी ताजी भाजी, घाणपाण्याची भाजी. आणि तुम्हाला सांगू का मी भाजी कशी ओळखायची? मित्रांनो शहरामध्ये आपण जेव्हा भाज्या घेतो तर त्या भाज्या आपल्याला कसं कळणार? चांगल्या काही भाज्या गटारीच्या पाण्याच्या पण येतात, तर त्या केमिकल युक्त असतात. तशा भाज्या खायच्याच नाहीयेत. आम्ही तर शहरामध्ये मुलांना बी भाजीच घेऊ देत नाही. आम्ही पण कमी आणतो. फक्त पावसाळ्यामध्ये ज्या अशा महिला बसलेल्या असतात ना, शेतकरी, आपल्याला लगेच कळतं ही महिला शेतकरी आहे, त्यांच्याकडनंच आम्ही भाज्या घेतो. तर भाज्या कशा ओळखायच्या? शहरामध्ये पण बघा तुम्ही, आता हे पान आहे ना, तुम्ही आता हे पान तोडू नका, किंवा तिथंच असलं तरी चालेल किंवा तोडलं तरी चालेल. पण हे पान आहे ना, हे असं दाबायचं, असं चुरगळायचं. हे बघा असं चुरगळायचं. हे बघा हे असं, हे बघा पान फाटलं आणि हे बघा दाबलं ना पान. हे बघा काहीच झालं नाही पानाला. हे बघा असं चुरगळलं. हे बघा हे असं होते, फाटलं पान. आणि जर तुम्ही शहरामध्ये गेला आणि तुम्ही एखादी भाजीचं फक्त मेथीची भाजी असली ना, फक्त असं घेतलं जागेवर असं केलं ना, मेथी किंवा पालक, तर ती भाजीचं लगेच शेण झाल्यासारखं दिसतं. एकदम असं खराब दिसते भाजी. हे बघा ही चुरगळी बघा, ह्याला काय झालं नाही. हे बघा. आणि ती भाजी असं दाबली ना आपण, थोडं असं नुसतं असं आपण बोट फिरवलं ना, लगेच त्या भाजीचं शेण दिसतं. एकदम हिरवा गार रेंदा दिसतो भाजीचा. मग समजायची ती घाण पाण्याची भाजी. चांगल्या पाण्याची भाजी, आता समजा हे आपलं चांगलं पाणी इकडे, आपल्या इकडे काहीच नाही आहे. मग हे बघा काहीच नाही झालं बघा पाल्याला. हे बघा हे पहा काय झालं का. आणि ती भाजी तुम्ही असं नुसतं असं केलं ना, तर लगेच त्याचं शेण दिसेल. असं भाजी ओळखण्याची टिप्स. भाजी चांगल्या पाण्याची आहे का खराब पाण्याची आहे ते ओळखण्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगितली. तस काय करणार एवढ्या भाज्या? आपण थोडी एवढ्या भाजीच खाणार आहे. आपल्याला खायची असली की संध्याकाळी ते रोज म्हणतात भाजी कर. छान झाली होती भाजी. छानच होते हो. हिरवी मिरची आणि लसणावरची भाजी छान होते. कुत्रे आले वाटतं. हे बघा हे दुसरं इकडचं कुत्रं आलं. सगळे कुत्रे भुंकतात. ह्या कुत्र्याच्या मालकिणीला काही कामच नाही बघा, अशीच सोडून देते त्याला. इकडे आला आता याच्या सगळे मागे लागतील, पण त्याला काही फरक नाही पडणार, तो पळून जाईल. पटापट खुरपायचं बसतो. आपल्याला काय माहिती आता काय होते. झाला आजचा उद्याचा दिवस आपल्याला मिळणार. मग आपल्याला जायचंय मित्रांनो वारीला. वारीचे दिवस जवळ आलेले आहेत. तरी अजून माझ्या घरातली पण कामं राहिलेत. इस्त्री करायची राहिली आपल्या कपड्यांना. कशी काय आमच्याकडे शेतातली मजा. मुंबई साईडला पण आम्ही आजूबाजूला जाऊन पाहतो, शेतामध्ये ना असं चिखलामध्येच काम करतात. तिकडे पाऊसच असतो, त्यांची पेरणी पण चिखलात असते. आपल्या इथे हे बघा पाणी पडलं, हे बघा हे असलं रान असतं. हे बघा हे असं दिसतं लगेच रान. आपल्या इकडं अशी रानं असतात वापसलेली. आपली येतच नाही तिकडं, पलीकडे आलंच नाही सकाळपासून खुरपायला. जरासं इकडे आलं, इकडे वरती हे काळं रान आहे ना, येत नाही. काल बिलकुल पाऊस नाही, परवा पण नव्हता पाऊस, त्याच्यामुळे आज आलं खुरपायला. ह्या रानात लवकर येत नाही खुरपायला, 2 दिवस लागले.
आपल्या काय कोणी मालक नाही, आपल्या करावं वाटलं तोपर्यंत करायचं. बघा मी 9, 9:30ला आले, आता अजून थोड्या वेळ खुरपू 12 वाजेपर्यंत. 12 वाजता जायचं, जेवायचं, आराम करायचं, 3ला यायचं, 3च्या पुढून यायचं परत. सकाळी लवकर काम करायचे. आता तर ठीक आहे, 1 महिन्यानंतर तर दिवस छोटं होईल ना, काहीच कामं होत नाहीत. उडीद ज्वारीच्या खुरपणीला काहीच काम होत नाही. ज्वारीची खुरपणी ना छोटा दिवस असतो तेव्हा. 5ला तर दिवस, 5:30ला तर दिवस मावळतो. बघा किती भाजी, बघा ही सगळी भाजीच आहे. ही भाजीच आहे, पण काय करणार, एवढी भाजी तरी कोण खाणार आहे. ही सगळी भाजीच आहे बघा, ही भाजीच आहे. पटापट पटापट खुरपायचं बसतो. आपल्याला काय माहिती आता काय होते. झाला आजचा उद्याचा दिवस आपल्याला मिळणार. मग आपल्याला जायचंय मित्रांनो वारीला. वारीचे दिवस जवळ आलेले आहेत. तरी अजून माझ्या घरातली पण कामं राहिलेत. इस्त्री करायची राहिली आपल्या कपड्यांना. कशी काय आमच्याकडे शेतातली मजा. मुंबई साईडला पण आम्ही आजूबाजूला जाऊन पाहतो, शेतामध्ये ना चिखलामध्येच काम करतात. तिकडे पाऊसच असतो, त्यांची पेरणी पण चिखलात असते. आपल्या इथे बघा पाणी पडलं हे बघा, हे असलं रान असतं. हे बघा हे असं दिसतं लगेच रान. आपल्या इकडं अशी रानं असतात वापसलेली. आपली येतच नाही तिकडं, पलीकडे आलंच नाही सकाळपासून खुरपायला. जर असं इकडे आलं, इकडे वरती हे काळं रान आहे ना, येत नाही. काल बिलकुल पाऊस नाही, परवा पण नव्हता पाऊस, त्याच्यामुळे आज आला खुरपायला. ह्या रानात लवकर येत नाही खुरपायला, 2 दिवस लागले. खूप छान वाटतं. आपल्या काय कोणी मालक नाही, आपल्या करावं वाटलं तोपर्यंत करायचं. बघा मी 9, 9:30ला आले, आता अजून थोड्या वेळ खुरपू 12 वाजेपर्यंत. 12 वाजता जायचं, जेवायचं, आराम करायचं, 3ला यायचं, 3च्या पुढून यायचं परत. सकाळी लवकर काम करायचे. आता तर ठीक आहे, 1 महिन्यानंतर तर दिवस छोटं होईल ना, काहीच कामं होत नाहीत. उडीद ज्वारीच्या खुरपणीला काहीच कामं होत नाही. ज्वारीची खुरपणी ना छोटा दिवस असतो तेव्हा. 5ला तर दिवस, 5:30ला तर दिवस मावळतो. बघा किती भाजी, बघा ही सगळी भाजीच आहे. ही भाजीच आहे, पण काय करणार, एवढी भाजी तरी कोण खाणार आहे. ही सगळी भाजीच आहे बघा, ही भाजीच आहे. पहा किती कडक ऊन पडले. पहा एकदम कडकच कडक. आणि आपले खुरपणे बघा इथे चालले. हे पहा इथे ते दिसते ना, थोडं थोडं रान टोकर तिथे पोलपर्यंत झाले असं आडवं. भरपूर गवत आहे इथे, भरपूर. कपडे घेते काढून. आता दिवसभरात आलाय. आता 3:30 वाजलेत आता. हा ब्रुनो बघा, ब्रुनो कसा काम करून देत नाही बघा, कसं पुढे जाऊन बसतोय. आपल्या ब्रुनोला सारखं उठवावं लागतं. उठ ब्रुनो, उठ उठ, तुझ्या खाली गावात राहते. उठ उठ उठ. काय काम करत नाही ब्रुनो. घुंगरूला कसं बांधले बघा. घुंगरूने हे सगळं खाल्लंय एकदम. बघा कसं असं वाटतं का जसं काय ते खुरपून काढलंय बांध. असे घुंगरू गवत खाते. हे सगळं खाल्लेलंच आहे घुंगरूने तेवढं. तसं उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला म्हणायचे आमच्या रानात सगळे ढेकळच आहेत. पण आता बघा ही भगर आहे आपली. ही भगर अशी असते धाट, असं वाटतं की भातच आहे. भाताची शेती पण अशी असते भगरीसारखी. ही भगर आहे. पलीकडे त्यांचा मूग आहे, तो आधी पेरलेला आहे. आपण हे नंतर पेरलेलं आहे. आता हळूहळू आपल्या पण झाकून जाईल. हे बघा हा कसा इकडे जवळ मूग झाकलाय. हा मूग आहे का उडीद आहे काय होते काय. हा हे मूग आहे म्हणून जास्त पानांचा असतो तो मूग. आणि हा आहे तो हा उडीद. अजून लहान आहे. अजून 8 दिवसांनी हे रान काही दिसणार नाही. हे मधला गॅप दिसणार नाही, पूर्ण झाकून जाईल. तिकडं ती मक्का आहे म्हणून तेवढी मोठी आली सगळी.
आता आमच्या पण इकडं कोकणातल्यासारखी शेती बघा. आणि हे बघा संध्याकाळचं वातावरण. आता ह्याच्या मध्ये मध्ये थोडासा गॅप दिसतो ना सरळ रेषा, काही दिवसांनी ते पण पूर्ण बुजून जातील. मित्रांनो संध्याकाळचे बघा 6:23 झालेले. आत्ताशा आपण कोंबड्या सोडल्यात आणि ते भुईमुगाला पण थोडी फुलं लागायला लागलेत. आणि ती कुटी ज्या फार विस्कटतात म्हणून कोंडल्या होत्या, म्हटलं या आजचे दिवस ती कुटी संपेपर्यंत आज उद्या. तर आता त्यांना खायला टाकलंय. कशी झुंबड झाली बघा कोंबड्यांची. आपला ब्रुनो पण त्यांना खाऊन देत नाही बरं का, त्यांच्या मागं लागतो. अहो 2 मिनिटातच खातात ते. चांगलं किलोभर मका जरी टाकले ना, किलो अर्धा किलो, 2 मिनिटात ते भरपूर लगेच संपूर्णच टाकतात. सोडल्या म्हणलं टाकावी मक्का त्यांना खायला. तू खातो का? तू खातो ब्रुना? थांब. मण्याची भाकरीचा एवढा तुकडा राहिला, मी असं फेकला. ब्रुनो घेऊन गेला भाकरीचा तुकडा. खाणार नाही बरं का तो शिळी भाकर, पण बघा त्याला भूक लागली. चल तुला जेवायला देते चल. पहा आपला चहा कसा उकळतोय मस्तपैकी. चांगला मी चहा शिजू देते. मला चहा करायला फार वेळ लागतो, कारण का मी चहा लगेच उकळला की लगेच घेत नाहीये. मला चांगला खळखळून त्याला उकळी आली तरी पण मी 5 मिनिटं तशीच ठेवते, उकळून येऊन दे. चांगला चहा शिजून देते, मगच मला चहा आवडतो. या चहा घ्यायला. रान आले शेतातून, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले, चहा घेतला, खजवलं असं की माती येते नाकांमध्ये. हवेने जाते माती, गवताचं घेते ना तर डोक्यावर घेतल्यामुळं माती जाते. आपले शेड बघा कसले बसलेले आहेत. आपल्या इकडे ओटा करायचा राहिला, इकडे आणून ठेवले सिमेंट. जेव्हा पाऊस येईल, खांब नसेल, तेव्हाच आम्ही इकडे ओटा करू. तर चहा घेतो आता आम्ही. तुम्ही पण या चहा घ्यायला. हा संध्याकाळचा नजारा आणि चहा. मुंबईला सगळं काय वाटत नाही, पण चहाचं मी मिस करते. चहा घेण्याचं तिकडे पण मी गॅलरीमध्ये बसून घेते. असं गॅलरीमध्ये बसते, अशी रेल्वे जाताना बघते, हां दिसते का, हां रेल्वे चालली. आणि मग चहा घेते. छान वाटतं बघा, किती छान हवा आहे. पावर आहो असो नसो, काही मीटर बिल नाही काय नाही ह्या हवेला बरं का. आणि कुठेतरी पाऊस पडत असेल असं आसपास, थंडगार अशी हवा येते. संध्याकाळचे ऊन बघा किती भारी वाटते. संध्याकाळचं कोवळं ऊन किती छान वाटते पा. एकदम संध्याकाळचं. आता किती 7 वाजायला अगदी 5 ते 6 मिनिटं बाकी आहे. पण हा नजारा पहा कसा दिसतोय. संध्याकाळचा नजारा पहा. हे ऊन पडतंय, कसं ऊनाची चमक आहे पहा. ऊन पडलंय. सकाळपासून अजिबात ऊन नव्हतं पहा. हे झाड किती छान वाटते. अजिबात ऊन नव्हतं सकाळपासून आणि आता पहा ऊन पडलेलं आहे पहा. दिवस मावळतीच चाललेला आहे. हे मावळतानाचा नजारा आणि हे ऊन. पीक तर कसे वाटतात बघा, कसे वाऱ्याने डुलतात अगदी. पश्चिमेला दिवस मावळतोय ना, तर पूर्वेला फोकस आहे असा. पूर्वेचा नजारा फार छान वाटतोय. सायंकाळचे ऊन कोवळे. सकाळचं ऊन कोवळं असतं, पण आज संध्याकाळचं ऊन आहे. रंगच बदलून गेला एकदम सगळीकडचा शेतीचा ह्या उन्हामुळे. कसं वाटतंय, किती छान वाटतंय. मित्रांनो चाललंय आपलं ड्रेस प्रेस करायचं, वारीची तयारी. पहा हे आपले एवढे कपडे, इथे एवढे कपडे आहेत. एकच ड्रेस आता आतमध्ये ठेवला, हा दुसरा ड्रेस बघा. हे प्रेस केले ड्रेस. आता नंतर मी घडी मारता जेवण करते. आपले 1 2 3 4 आणि तिथे 2 ठेवलेत.
6 आणि तो बाहेरचा एक आहे 7. ही एक बॅग न्यायची आपल्याला आणि ही एक बॅग न्यायची. 2 बॅग याच्यासाठी, एकामध्ये अंतराचं पांघराचं ठेवायचं आणि एकामध्ये कपडे ठेवायचे. आणि जे कपडे आपले पारुशी असतात ना ते पुन्हा दुसऱ्या बॅगमध्ये ठेवायचे. तर एक बॅग कमी कमी होत जाते. 8:45 वाजलेले आहेत. वड्याची भाजी आहे, पण माझ्याकडनं भाजी आटली. वड्याची भाजी, भात आणि हे बघा आंबाड्याची भाजी होती. मी फार छान केलेली भाजी. थोडीशी मी आंबाड्याची भाजी खाते आणि भाकरी सकाळची आहे. मी आता काय भाकरी वगैरे केलेली नाहीये. आता जेवण करते आणि मग कपड्यांचे घडे मारून ठेवते. फार कंटाळा येतो. शेतामध्ये काम करायची सवय नाही. काम केलं खाली बसलं की उभं नाही राहत. कपडे एवढे प्रेस केले, बसता येईना लवकर. मित्रांनो, रात्रीचे वाजले आहेत 9:28. कारण का सगळं करता करता मला हा वेळ लागला. 1.5 तास तर लागला मला ते प्रेस करायला. ड्रेस 6 ड्रेस मी प्रेस करून ठेवले. 6 दिवसाचा प्रवास आहे. 6 दिवसाचा प्रवास आहे. कधी जाणं होते काय माहिती. का मध्नच आम्ही जाऊ शकतो. माझ्या मैत्रिणीचा कॉल आलेला. तिला लग्नाला जायचंय. त्यांना उद्या त्यांचं लग्न आहे. त्या म्हणाल्या 1-2 दिवस लग्नाला जावं लागेल त्यांना. मग उद्या नाही झालं तर परवा जावं लागेल. एक ड्रेस कमी होईल. असं 6 आमच्या इथून जवळ आहे ना पंढरपूर. मग 5 दिवसाचा प्रवास. 6 दिवस जास्तीत जास्त 6. एकादशीला तिथून आम्ही रिटर्न निघतो माघारी. काही नाही घेणार. मी सगळं काढून जाणार आहे. हे पण काढून जाणार आहे मी. थोडं दुसरं घालन आणि कानातले तर मी घालतच नाहीये. छोटेसे आपले घालन काहीतरी. डोळ्यासमोर झाले गेल्या वर्षी. एवढ्या माणसामधनं एवढं आम्ही समोर घेतलेल्या व्यक्तीला सुद्धा त्यांनी पाठीमागनं येऊन एक माणूस कैची लागतो. एक माझी मैत्रीण दुसरी तिने असं कवेत घेतलं. अगं म्हणाले ती ब्लाऊज मध्ये टाक, आतमध्ये असं टाक. तेव्हा तिने असं ते आतमध्ये घातलं आणि असं ठेवलं पकडलं. तेव्हा ते तिचं ते 2-2.5 तोळ्याचं राहिलं. सगळेच देवाला जात नाहीये ना. असं असतं. शेवटच्या दिवशी फक्त मध्ये अजिबात नाहीये. मध्ये तुम्ही काही ठेवा. सगळ्यांच्या बॅगा एकत्र असतात. एवढं जरी कोणाची वस्तू हरवली ना ती तिथेच पडलेली असेल. आम्ही ट्रॅक्टरमध्ये असतो ना. आमच्या टायले असतात सामान ठेवायला. तुमच्या टायलेत पडू द्या, राहतो तिथे पडू द्या. जिथे आम्ही सर्व एकत्र शाळेमध्ये एखाद्या किंवा एखाद्या अशा अंगणवाडीमध्ये आम्ही मुक्कामी असतो. तिथे जरी तुमचं काय पडलं ना कुठेच जात नाहीये. पण शेवटच्या दिवशी तिकडे पंढरपूरला प्रदक्षिणा मारतो ना तेव्हा काय गॅरंटी नाही कोणाची. आणि तर वारीतली माणसं फार छान आहेत. फार 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 सुंदर आहे. असं वाटतं आपण कुठेतरी कमी पडतो. समोरचे व्यक्ती कोणीही जा वारीमध्ये असंच. जे अशी माणसांनी जर असं नेहमीच जर राहिलं तर काय मग स्वर्ग इथेच. चला तर मित्रांनो, स्किप न करता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. आणि हो, जर तुम्ही माझा पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. कारण का तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळेल. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटच करायला विसरू नका. बाय बाय मित्रांनो. काळजी घ्या. शुभरात्री.